हरिओम. आज बुधवार 11 जून 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. जिथे रोग असेल तिथेच औषध लावले तर उपयोग होईल. महाराज आपल्याला सांगतायत की सुख दुःख हे मनावर अवलंबून आहे. त्यामुळे दुःखाचं मूळ कुठे आहे हे प्रथम पाहावं. प्रपंचात काही न्यूनता पडली की दुःख होतं. श्रीमंतांच्या किंवा गरिबांच्या सुखदुःखात तसा फरक तो कोणता? एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे परंतु मूलबाळ नाही म्हणून तो दुःखी, तर दुसऱ्याला संतती आहे पण पैसा नाही म्हणून तो कष्टी. तिसऱ्याला संतती संपत्ती वगैरे सर्व आहे परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे. एकंदरीत काय तर सुख दुःख कोणालाही सुटले नाहीत. जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या तरी पण न्यूनता काही सरत नाही. दुःखावर आपण वरवर उपाय करतो परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत. खरोखर सुख दुःख हे वस्तूत नसून आपल्या मनस्थितीवरच अवलंबून आहे. वस्तू चोरीला गेली की त्यावेळी झोपेत आनंदात होतो पण जागी झाल्यावर वस्तू गेल्याचं समजल्यावर दुःखी झाला. म्हणजे ते दुःख होतं ते मन. तेव्हा औषध द्यायचं ते मनाला, हो की नाही? तेव्हा संतांनी मनाला शिकवण दिली आहे. आजवर आम्ही विषय सुख सख्या मुलाप्रमाणे भोगलं आणि परमार्थ सावत्र मुलासारखा केला का? सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकवलं. ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले. विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो आणि म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा असं मानू लागलो की नाही? ज्याचं बीज लावावं त्याची फळे खावी. आपण विषयाचं बी पेरतो आणि विषयाची फळे दुःखदायक आहेत म्हणून मग शोक करतो. आता याला काय करणार? व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे माझे विषय किती कमी झाले हे आपण पाहावे. जितकी प्रपंचाकरता तळमळ करतो तितकी भगवंताकरता करावी ना. प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे. परमार्थ हा परिस्थितीवर श्रीमंत गरीब रोगी निरोगी वगैरे कशावर अवलंबून नाही. मनाची स्वस्थता अंतःशुद्धता आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे. प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात. आपण रस्त्यातून चाललो असताना एखाद्या अत्तराचं दुकान पाहून थांबलो काय, किंवा मिरच्यांचे दुकान पाहून थांबलो काय? रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुखदुःख देतो. ही आसक्ती काढून टाकणं याचंच नाव परमार्थ. त्याच गोष्टी आसक्ती सोडून करणं याचं नाव परमार्थ. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.